हाय एव्हरीवन. सो आज आपण बनवतोय बुंदीचे लाडू, एकदम असे मऊ लुसलुशीत. तर चला आधी आपण साहित्य बघून घेऊया. मी 2 वाटी बेसन घेतलं आहे आणि 1 वाटी पाणी. केशर भिजवून ठेवलं थोडंसं पाण्यात आणि साखर 1 वाटी घेतले आणि त्याच्यासाठी घेतलेत आपण वॉटरमेलन सीड्स आणि काजू. आपण एक बाउल घेतला, त्यामध्ये 2 वाटी बेसन आणि 1 वाटी पाणी घालून त्याचं मिश्रण रेडी करून घेतले. ते मिश्रण एकदम थोडं लिक्विडी पाहिजे, ते ड्रॉप असे सतत पडले पाहिजेत. आता आपण एका कढईमध्ये साधारण पाव किलो साखर घेतली आहे. त्यात 1 वाटी पाणी टाकले आणि त्यात आपण भिजवलेलं केशर आहे ते घालून घेऊयात आणि हे आता छान आपल्याला एकतार होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण चेक करून घेऊयात की एकतार आले की नाही. आता पाक रेडी आहे, तो साईडला ठेवूयात आणि आता आपण बुंदी करूयात. तर बुंदीसाठी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आपण जे मगाशी मिश्रण केलं होतं बेसनचं, ते आता आपण एक जाळी घेऊन त्याच्यातून ते पाडून घेऊयात. व्यवस्थित छान दाणेदार गोल बुंदी तयार करायची आपल्याला. तर अशा प्रकारे आपण बुंदी करून घेऊयात. बुंदी लो फ्लेमवर आपल्याला तळायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित होईल. तर मी मगाशी सांगायला विसरलेली की जेव्हा आपण ते बेसनचं घोल तयार केलं, त्यात मी फूड कलरसुद्धा टाकलं होतं थोडंसं. त्याने कसं बुंदीला छान असा रंग येतो. तर तुम्हाला कोणाकोणाला बुंदीचे लाडू आवडतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. छान प्रकारे आपली बुंदी तयार झालेली आहे. ते आता आपण साईडला काढून घेऊयात. तर आता आपण बुंदी साईडला काढून घेऊयात आणि आपण जे पाक रेडी केलं होतं ते परत थोडंसं गरम करून घेऊयात. आता पाकमध्ये आपण 2 टीस्पून घी टाकून घेऊयात. घी टाकल्याने घीचा फ्लेवर जो आहे तो लाडूला खूप छान येतो. तुम्हाला हवं तर तुम्ही बुंदी घीमध्ये सुद्धा फ्राय करू शकता, त्याने अजून त्याची टेस्ट छान होईल. आता आपण या पाकात बुंदी टाकून घेऊयात, ते छान एकजीव करून घेऊ. मिश्रण रेडी आहे आपलं. ते आता आपण एका परातीत काढून घेऊयात. थोडंसं थंड झालं का ते आपण परातीत काढून घ्यायचं आहे. त्यात आता आपण वॉटरमेलन सीड्स आणि काजू जे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकूयात आणि मग छान असे गोलाकार लाडू वळून घेऊयात. छान असे बुंदीचे लाडू आपले तयार आहेत. सो एन्जॉय. थँक्स फॉर वॉचिंग.